आज अजितदादा आपल्यामध्ये नाहीत यावर आज अजूनही विश्वास बसत नाही. दादा हे कार्यकर्त्यांचा आधार होते आणि हा आधारच आता हरपलेला आहे. तर काय तुमच्या भावना आहेत, काय सांगाल? खरं तर कालची सकाळ आपण पाहिले तर एक मन दाटून येतं आहे की कालचा दिवस आजचा दिवस असेल महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अतिशय अंधारमय दिवस त्या ठिकाणी म्हटलं पाहिजे किंवा दादा गेलेत असा अजूनही विश्वास बसत नाही. कारण दादा जाण्याने आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांची फार मोठी हानी या ठिकाणी न भरून येणारी हानी या ठिकाणी झालेली. या भागात दादा अनेक वेळा याच्या वारज्यामध्ये विकास कामांचे भूमिपूजन असेल किंवा उद्घाटन असेल, तर त्यावेळेसच्या दादांबद्दलच्या काय आठवणी आहेत? खरं तर वारजे हा भाग 1997ला महानगरपालिकेमध्ये विलीन झाला आणि त्यानंतर पहिल्यांदाच 2002ला महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी प्रभागातून त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याची उमेदवारी आदरणीय दादांनी त्या ठिकाणी दिली. खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसताना तर समाजाची आवड असल्याने ती दादांनी ओळखून ही संधी त्या ठिकाणी दिली आणि आज तागायत 5 वेळा दादांनी आमच्या परिवाराला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्या ठिकाणी संधी दिली. आणि ज्या वेळेस आम्ही दादांकडं वेगवेगळ्या कारणास्तव कामानिमित्त जायचो त्यावेळेस दादा विचारपूस करायची की तुझं हे काम झालं का, ते काम झालं का, त्याला निधी मिळाला का, कुठं अडचण येते का, अशा प्रकारचे त्या ठिकाणी दादा विचारपूस करायचे. आणि जिथं आम्हाला अडचण येईल त्या ठिकाणी दादांना सांगितल्यानंतर त्या ठिकाणी संबंधित अधिकारी असेल, आयुक्त असेल किंवा खातेप्रमुख असेल त्यांना स्वतःहून दादा फोन करायचे किंवा असा सेवा हे लोक येतील, आमचे मंडळी येतील, त्या ठिकाणी त्यांना मदत करा अशा प्रकारच्या सूचना त्या ठिकाणी द्यायच्या. आज त्या दादांच्या माध्यमातून माझ्या प्रभागामध्ये अनेक मोठे प्रकल्प त्या ठिकाणी राबवलेले आहेत किंवा चालू आहेत. मग 65 एकर म्हणजे संजीवन उद्यान असेल, त्या संजीवन उद्यानाचे तर खरं त्या भूमिपूजन सकाळी पहाटे 6:30ला दादांनी त्या ठिकाणी भूमिपूजन केलेले. 3.5 एकरमध्ये क्रीडा संकुलाचं भूमिपूजनसुद्धा दादांनी 7:30 वाजता त्या ठिकाणी दिलेले. नाट्यगृहाचं भूमिपूजन दादांनी सकाळी 9 वाजता केलेले. असे अनेक प्रकल्प दादांच्या माध्यमातून माझ्या प्रभागामध्ये आम्ही, माझी पत्नी सौ दीपाली धुमाळ आणि मी या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेले. मागील 1-2 महिन्यापूर्वीचीच आठवण जर सांगायची म्हटलं तर पहाटे 5:30 वाजता अजितदादा स्वतः हायवेच्या सर्व्हिस रस्ते असेल, प्रलंबित जे सेवा रस्ता हायवे सर्व्हिस रस्ते असेल किंवा डुक्कर खिंड ते हायवे चौक किंवा तिरुपती नगर हा 24 मीटर DP रस्ता रखडलेला आहे आणि ते फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळं त्या ठिकाणी तो रस्ता रखडलेल्या नागरिकांसाठी त्या ठिकाणी मोठी अडचणीची गोष्ट झालेली आहे. त्या रस्त्याची पाहणीसुद्धा 5:30 वाजता पहाटे दादांनी त्या ठिकाणी केली आणि तो प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून दादांनी त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आणि त्याचं बऱ्यापैकी काम आज या ठिकाणी मार्गत्वास लागत आहे. अशा पद्धतीत सर्वसामान्य कार्यकर्त्याला एक ताकद देण्याचं काम आदरणीय दादांनी आम्हाला या ठिकाणी दिलेले आहे. वारजेवर दादांचं विशेष प्रेम होतं का? हो, तसं पाहिलं तर वारजे हा पहिल्यापासून दादांचा आवडता प्रभाग किंवा आम्ही सर्वजण मंडळी त्या ठिकाणी दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी काम करायचो. दादांचं वारजेमध्ये अनेक वेगवेगळ्या निमित्ताने त्या ठिकाणी येणं जाणं असायचं आणि विशेष लक्ष म्हणजे आज मला आवर्जून सांगू असं वाटतं 2012ला महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझ्या पत्नी सौ दीपाली धुमाळ ह्या पराभूत झाल्या आणि पराभूत झाल्यानंतरसुद्धा दादांना वाईट वाटलं की ही सीट कशी जाते त्याची खंत त्यांच्या मनामध्ये वारंवार त्या ठिकाणी असायची. स्वतः दादा बोलायचे किंवा दीपाली धुमाळांची सीट जायला नको पाहिजे होती, त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्याची भर म्हणून त्या ठिकाणी मला नंतर शिक्षण मंडळावर दिलं, काम करण्याची संधी दिली. त्यावेळेसुद्धा एका टर्ममध्ये 2 वेळा अध्यक्षपद भूषवण्याची संधी आदरणीय दादाने दिली. अशा प्रकारचं दादांचं ह्या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना एक चांगल्या प्रकारची ताकद देण्याचं काम आदरणीय दादा हे करत असतात.
त्यानंतरच्या काळामध्ये सांगायचं म्हटलं तर 2017ला सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. माझ्या पत्नी दीपाली धुमाळ यांना त्या ठिकाणी नगरसेवका म्हणून काम करण्याची संधी मिळेल. आणि शेवटचे 2 वर्ष, 5 वर्षातले शेवटचे 2 वर्ष म्हणजे आम्हाला स्वप्नातही कल्पना नव्हती किंवा स्वप्नातही वाटत नव्हतं की आम्ही विरोधी पक्ष नेतेपद आम्हाला त्या ठिकाणी आदरणीय दादा देतील किंवा आम्ही मागणीसुद्धा केली नव्हती. परंतु शेवटच्या 2 वर्षात आदरणीय दादांनी आम्हाला एक सुखद धक्का दिला की त्यावेळेचे अध्यक्ष, आमच्या पक्षाच्या अध्यक्षांचा फोन आला की उद्या आपल्याला दीपाली धुमाळांचा विरोधी पक्ष नेतेपदाचा अर्ज भरायचा आहे. ही अतिशय आनंदाची आणि एक चांगल्या प्रकारची बातमी त्या ठिकाणी दादांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला मिळाली. आणि अशा एक प्रकारचे एक कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम आदरणीय दादांनी या ठिकाणी केलेलं आहे. मध्यंतरीच्या काळात तुम्हाला माहिती की 2019-20च्या दरम्यान संपूर्ण देशावर, जगावर कोरोनासारखा महामारीचा त्या ठिकाणी रोग आला. आणि त्या काळामध्ये सुद्धा आदरणीय दादा हे पालकमंत्री होते पुण्याचे. आम्ही विरोधी पक्षनेते, दीपाली धुमाळ ह्या विरोधी पक्षनेत्या होत्या. परंतु रोज संध्याकाळी किंवा सकाळी आदरणीय दादांचा फोन यायचा किंवा महापालिकेच्या वतीने काय काय उपाययोजना तुम्ही करताय, किती बेड्स त्या ठिकाणी उपलब्ध केले आहेत, किती कोरोनाचे सेंटर त्या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत, वेळेवर त्या ठिकाणी औषधं किंवा पेशंटची त्या ठिकाणी सोय होते का, अशा प्रकारचे रोज एक सकाळ किंवा संध्याकाळी दादांचा फोन यायचा आणि आमच्याकडून त्या ठिकाणी माहिती घ्यायचे. दर शुक्रवारी कौन्सिल हॉलला प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घ्यायचे. त्यावेळेससुद्धा आम्हाला त्या ठिकाणी बोलवायचे आणि योग्य ती मार्गदर्शन त्या ठिकाणी करायचे. आणि दादांशिवाय आता या पुढचं सामाजिक काम आणि राजकीय जी वाटचाल आहे ती कशी राहील तुमची, काय वाटतं तुम्हाला? खरं तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला असंच वाटतं की आज खऱ्या अर्थाने आपल्या पाठीमागं असणारा जो खंबीर आधार असेल, आधारस्तंभ असेल किंवा मार्गदर्शक असेल, तो जर आज दादांच्या रूपाने आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मागे नसेल तर खऱ्या अर्थाने या समाजामध्ये किंवा या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणं भविष्यात ह्या ठिकाणी फार मोठे अडचणीचं काम होणार आहे. कारण दादांसारखा खंबीर नेतृत्व आज आम्हाला भविष्यात या ठिकाणी मिळणार नाही. दादांसारखा या ठिकाणी नेता आज या ठिकाणी आम्हाला मिळणार नाही. दादांसारखा एक आधारस्तंभ असलेला नेता आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागं नसणार आहे. आणि त्यांच्या जाण्याने, त्यांच्या अनुपस्थितीत काम करणं फार मोठी अडचणीचं काम भविष्यात होणार आहे. परंतु जर दादांना खऱ्या अर्थाने जर एक चांगल्या प्रकारची त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये असणारा महाराष्ट्र असेल, त्यांच्या मनामध्ये असलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची ताकद जर वाढवायची असेल तर खऱ्या अर्थाने आदरणीय दादांच्या पश्चात आदरणीय सुनेत्रा वहिनी असेल, पारदादा असेल किंवा जयदादा असेल, आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब असतील, खासदार सुप्रियाताई असतील, रोहितदादा असतील किंवा या प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब असतील, अशा अनेक मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली ह्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांनी या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन दादांच्या मनातील, स्वप्नातील जे महाराष्ट्र त्या ठिकाणी पाहिलेलं आहे तर ते पाहण्यासाठी या सर्वांना बरोबर घेऊन एक चांगली मोड बांधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बळकट करण्यासाठी आणि एक चांगल्या प्रकारचं महाराष्ट्र घडवण्यासाठी, दादांच्या मनातील महाराष्ट्र घडवण्यासाठी, दादांचं अधुरं काम पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थाने त्यांनी बरोबर घेऊन या राज्याची असेल किंवा पक्षाची मोड बांधणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थाने तीच खऱ्या अर्थाने दादांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहिल्यासारखी होईल.